त्यांचं समाधान झालंय का? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 65 इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिले की 65 इमारती या तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं ह्या 65 इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांनी रूम्स घेतले बिल्डिंगमध्ये घर घेतले तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे. पेपर त्यांना दाखवण्यात आले, KDMCचे पेपर असतील, रेराचे पेपर्स असतील, इवन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे. म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे, आम्ही लिगलमध्ये घरं घेतो आहे आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार आहे. कोर्टाने आदेश दिलेले आहेत. यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे, त्यांना एक टीम देतो आहे. त्याचबरोबर UD डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल, त्यांना सेफगार्ड करता येईल. परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांनी देखील सांगितलेलं की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून ह्यांना सेफगार्ड करता येईल का. तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत. शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे. याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई जी आहे ती बिल्डर ज्यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे. तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल, रिलीफ देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत. बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून बघा ह्याच्यावरती आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा कशाप्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नये. या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल. या लोकांना कशाप्रकारे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललो आहे, कोणी लोन घेतलं, कोणी मंगळसूत्र विकून घेतलं, कोणी दुसऱ्याकडून पैसे उसने घेऊन घेतलं, जमिनी विकल्या लोकांनी. तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे, लोकांचा दोष कुठेच नाही आहे. तर अशा लोकांच्या मागे जे आहे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत. आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत. मी शिंदे साहेबांशी देखील या विषयामध्ये बोललेलो आहे. याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते जिथे लोकांना आम्ही मदत केली, लोकांना सहकार्य केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल, 500 कोटीपेक्षा जास्त टॅक्स हा माफ केला आपण 27 गावांचा. 27 त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठीच आणली की धोकादायक इमारती ज्या आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती ज्या आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल, त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली. नवीन UDCPR आणला. उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल UDCPR पुरत नव्हता, रिडेव्हलपमेंट होत नव्हती. मग उल्हासनगरसारख्या शहरासाठी वेगळा UDCPR बनवण्याचं काम, त्याच्यावरती 1 वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन UDCPR बनवलं जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅप्टेड इमारती ज्या आहेत धोकादायक इमारती ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील. तर असे अनेक निर्णय BSVPच्या प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील ही देखील देण्याचा निर्णय जो आहे तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम, तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम. त्याचबरोबर ह्याच्या अगोदर म्हाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये, त्यांना 2 इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलंच आहे. तर सरकार सर्वोपरी लोकांच्या पाठीशी आहे. मी एवढं सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की याच्या अगोदर देखील असेच प्रसंग आलेले आहेत. त्या प्रसंगामधून आम्ही वाट काढलेली आहे. या प्रसंगामधून देखील कशाप्रकारे वाट काढता येईल याची पूर्णपणे प्रयत्न आणि पूर्णपणे ताकदीनिशी ह्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहोत. विषय सेन्सिटिव्ह असताना काही लोक याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये. लोकांच्या घरांचा विषय आहे. लोक जे आहे घराचं स्वप्न पाहत असतात. अनेक वर्ष लोक घराचं स्वप्न पाहतात की आपल्याला घर एका दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपलं स्वतःचं घर जे आहे ते झालं पाहिजे. मला सगळ्यांना विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये. पूर्णपणे सरकार जे आहे हे लोकांच्या पाठीशी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी लोकांच्या पाठीशी आहोत. याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे जेणेकरून या सगळ्या लोकांना जो आहे तो आपण न्याय देऊ शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना धमकीचे ईमेल्स आलेले आहेत पोलिसांकडे, गाडीने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहेत. ही काय पहिल्यांदा धमकी आलेली नाही आहे, याआधी देखील अशा धमक्या एकनाथ शिंदे साहेबांना आलेल्या आहेत. मला वाटतं याच्यावरती एन्क्वायरी जी आहे ही शासनाच्या मार्फत, सरकारच्या मार्फत, गृह विभागाच्या मार्फत जी आहे ती सुरू आहे आणि याच्या मागे कोण आहे ते लवकरात लवकर कळेल.
दुसरी गोष्ट, दिल्लीत आज शपथविधी पार पडलेला आहे, बहुमताचं सरकार स्थापन झालेलं आहे, अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत तुम्ही देखील खासदार आहात, काय सांगा? दिल्लीमध्ये खूप वर्षानंतर तिथे BJPचं सरकार आलं, मी त्यांचं अभिनंदन करतो खूप खूप. आणि महिला मुख्यमंत्री ज्या प्रकारे आपण लाडकी बहीण योजना इथे राबवतोय मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर बहिणींनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान देखील केलं. आणि आज दिल्लीचे धुरा जी आहे ती का महिलेच्या हाती देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलेलं आहे. मला वाटतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली नक्कीच दिल्लीमध्ये जे आत्तापर्यंत कामं होत नव्हती, दिल्लीमध्ये पोल्युशनचा विषय असेल, दिल्लीमध्ये ट्रॅफिकचा विषय असेल, दिल्लीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय असेल, दिल्लीमध्ये यमुनाचा पोल्युशनचा विषय असेल, हे सगळे विषय गेले अनेक वर्ष तसेच गंभीर होते. हे विषय सोडवण्याचं काम नक्कीच नवीन सरकार करेल आणि नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा देखील देतो. असं म्हटलं जातं दिल्लीतलं सरकार बसल्यानंतर आता महाराष्ट्रातलं तुमचं जे ऑपरेशन टायगर आहे ते आता अधिक जलद गतीने सुरू होईल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंकडून देखील सेव्ह टायगर या ऑपरेशनची आता घोषणा झालेली आहे. दर मंगळवारी सगळे UBTचे नेते आहेत ते सेना भवनमध्ये बसणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि नाराजांचं मन वळवण्याचा प्रयत्न करणार. तर ह्या सेव्ह टायगरकडे कसं बघताय? बघा, मला वाटतं हे अगोदरच करायला पाहिजे होतं. आता सगळे टायगर जे आहे ते तुमच्या पक्षामधून जे आहे, म्हणजे तुमच्याकडून पिंजऱ्यातून बाहेर निघाले. त्यांनी प्रयत्न केला होता, पण मला वाटतं सगळे लोक जे आहेत आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत, त्यांना जोडले जात आहेत. रोज नवीन नवीन पक्षप्रवेश होत आहेत, कारण की लोकांना विश्वास आहे की 2.5 वर्ष अगोदरचं सरकार हे 2.5 वर्ष नंतरचं सरकार कशाप्रकारे कामं या सरकारमध्ये झाली आणि कशाप्रकारे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केलं. आणि ज्या प्रकारे शिंदेसाहेब काम करतात त्याच्यावरती विश्वास दाखवून लोक रोज येत आहेत. लोकांना विचारणारं तरी कोण पाहिजे? कार्यकर्त्याला विचारलं तरी पाहिजे, बाबा तुझं दुःख काय आहे, तुला काय हवं आहे, तुला काय नाही. लोकप्रतिनिधी असेल त्याला वेळ दिला पाहिजे. वेळच कधी दिला नाही आणि आत्ता सगळे गेल्यानंतर वेळ देऊन जे आहे हे मला वाटतं त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला पक्षप्रवेश जे आहेत, अजून दिग्गज लोक जे आहेत हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील, येतील, हे आपल्याला पाहायला मिळेल. ऑपरेशन टायगरची काय डेडलाईन आहे? कधीपर्यंत? डेडलाईन कशाला, हे सुरूच आहे ना प्रक्रिया. 2.5 वर्षापासून प्रक्रिया सुरूच आहे. काल संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं होतं की एकनाथ शिंदे साहेब 2019लाच मुख्यमंत्री झाले असे, परंतु शरद पवारांनी मात्र ज्युनियर असल्यामुळे त्यांच्या नावाला विरोध केला. आता ज्याला मुख्यमंत्री व्हायचा होता ते मुख्यमंत्री 2019ला झालेले आहेत. आता त्याच्यावरती भाष्य करून मला वाटतं काय उपयोग नाही. आणि ते जे बोलतात त्याला मला वाटतं ते काय प्रश्न विचारतात त्याला आमच्याकडे येऊन त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही मागितलं नाही पाहिजे. रोज काय ना काहीतरी उलट सुलट, त्याला काय तथ्य नाही, अशा गोष्टी ज्या आहेत ते बोलत असतात. मला वाटतं त्याच्यावरती प्रत्येक वेळेस ते काय बोलतील आणि त्याच्यावरती आम्ही उत्तर देणार, त्याला बांधील आम्ही नाही आहेत. उद्धव ठाकरे आपला पक्ष वाचवण्यासाठी, पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघत आहेत. कोकण दौरा सर्वात महत्त्वाचा असणार. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. हिंदी रोल कट कर. बोलिए. आज रेखा गुप्ता ने बतौर दिल्ली की मुख्यमंत्री, अरे पहले ADMC का ले लेते. उनको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि दिल्ली की कमान फिर से एक बार महिला मुख्यमंत्री जी के पास आई है और उनके नेतृत्व में जो विषय दिल्ली के है, पोल्यूशन का विषय है, यमुना का विषय है, डेवलपमेंट का विषय है, रोड्स का विषय है, जो गए अनेक बरसों से दिल्ली में काम नहीं हुए थे, वो काम इस 5 सालों में ज़रूर होंगे. केंद्र सरकार भी है, अभी डबल इंजन की सरकार, जैसे महाराष्ट्र में डबल इंजन की सरकार है, पूरी रफ्तार से चल रही है, वैसे ही डबल इंजन की सरकार दिल्ली में भी पूरी रफ्तार से चलेगी. और जो प्रश्न जो सॉल्व नहीं हुए थे वो आने वाले समय में जो है ज़रूर सॉल्व होंगे मोदी जी के नेतृत्व में. KDMC के लोग आपको मिले हैं, KDMC के लोगों को KDMC का जो विषय है 65 बिल्डिंग्स का, जिसको तोड़ने की कार्रवाई करने का आदेश माननीय उच्च न्यायालय ने दिया है, उस संदर्भ में लोग मुझे मिलने आए थे. हम सरकार के माध्यम से
और लोक प्रतिनिधि भी हम सभी लोग हैं, उनके साथ में हैं। उनको इतना ही मैंने आश्वासित किया कि उनकी कोई गलती इसमें नहीं है। जो भी कुछ गलती की है, जो लोगों को फंसाने का काम किया है, गुमराह करने का काम किया है, फॉर्ज डॉक्यूमेंट्स करने का काम किया है, वो बिल्डरों ने किया है। तो कार्रवाई अगर होनी चाहिए तो बिल्डरों पे होनी चाहिए। ये इन्होंने तो समझ लिया था कि बाबा यहाँ ये जो घर ले रहे हैं वो लीगल घर है। तो मुझे लगता है कि इनके पीछे खड़ा रहने का काम सरकार के माध्यम से हम लोग करेंगे। हाल ही में इस महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री जब बदलापुर में थे, उन्होंने भी कहा कि इन लोगों के पीछे पूरी ताकत से हम लोग खड़े हैं। सरकार जो भी इसके अंदर इंटरवेंशन लगेगा वो इंटरवेंशन करेगी। माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब है, जिनके पास यूडी मंत्रालय भी है, वो यूडी मंत्रालय के माध्यम से भी जो कुछ इंटरवेंशन इसके अंदर लगेगा वो इंटरवेंशन करके इनको रिलीफ कैसे दिया जाए। कोर्ट में वकीलों के माध्यम से भी इनकी बाजू, इनकी साइड जो है वहाँ पर बताने का काम हम लोग करेंगे। आगे की कार्रवाई सभी से सलाह मशवरत कर कर हम लोग आगे करेंगे। हम आज इतना ही कहना चाहेंगे कि जो लोग यहाँ पर बाधित है, उन सभी के पीछे हम लोग डटकर खड़े हैं। जो भी करना पड़े वो हम लोग सब लोग यहाँ पर मिलकर करेंगे। लोग राजनीति करने की कोशिश महाराष्ट्र कर रहे नहीं बल्कि देश भर में जो है अच्छा प्रतिसाद देखने को मिल रहा है। लेकिन सौरभ भास्कर ने ये कहा है कि लोग जो हैं उस फिल्म के सीन को देखकर इमोशनल हो रहे हैं, लेकिन हर दर पर चुप्पी साधे हुए हैं। तो मुझे लगता है कि अभी छावा जो फिल्म आई है वो हमारे छत्रपति संभाजी राजा इनके जीवन पर आधारित है, और हर घर तक, हर बच्चे तक ये पहुँचे कि हमारे राजा कैसे थे। मुझे लगता है एक बहुत अच्छी कोशिश डायरेक्टर उतेकर इन्होंने की है। मैं उनको बहुत बहुत अभिनंदन करता हूँ, धन्यवाद देता हूँ, और उसी के साथ में विकी कौशल जी को भी धन्यवाद देता हूँ कि इतनी अच्छी भूमिका उन्होंने निभाई। और मैं सभी से अपील करूँगा कि हर एक व्यक्ति ने ये फिल्म जो है देखना बहुत ज़रूरी है कि जिस प्रकार से इन्होंने स्वराज्य के लिए त्याग किया, स्वराज्य के लिए लड़ाई लड़ी। हर आने वाली पीढ़ी को ये पता होना चाहिए कि महाराष्ट्र जो है, छत्रपति शिवाजी महाराज हो, छत्रपति संभाजी महाराज हो, इन्होंने किस प्रकार से स्वराज्य के लिए हम अपनी पूरी ताकत लगा दी। शेखर शिंदे साहब को लेकर संजय राउत ने एक टिप्पणी की। तो जाने दो यार संजय राउत। सर, सरकार से जुड़ा एक शिंदे साहब को धमकी भरा एक खत मुंबई मुझे पुलिस को लगता है मिला उसको होम मिनिस्टर के माध्यम से उसके ऊपर इंक्वायरी चल रही है। जल्द से जल्द ही पता चलेगा कि कौन इसके पीछे। सर, सरकार से जुड़ा एक गंभीर मुद्दा है। कॉन्ट्रैक्टर्स ने कहीं ना कहीं प्रोटेस्ट किया है। उन्होंने कहा कि 89,000 वेरियस डिपार्टमेंट्स के बिल्स हैं, वो पेंडिंग हैं। अगर उन्हें बिल नहीं मिलते तो जो काम है पहले से ठप है और उसे पूरी तरीके से बंद कर दिया। मुझे लगता है कि महाराष्ट्र एक इतना बड़ा राज्य है, और ये राज्य सभी राज्यों में इंफ्रास्ट्रक्चर में नंबर 1 राज्य है। अगर आप कंपेयर करोगे कोई भी राज्य में इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर का काम कहीं पर पीछे शुरू नहीं है। और कोविड के दौरान, कोविड के बाद आप गए 2.5 साल में देखो कि किस प्रकार से इंफ्रास्ट्रक्चर में गति आई, किस प्रकार से इस मुंबई के कोस्टल रोड हो, MTHL हो, समृद्धि महामार्ग हो, ये हम लोगों ने टाइम के पहले जो है पूरे किए। तो आने वाले समय में भी कुछ ऊपर नीचे होगा, लेकिन ज़रूर उसके ऊपर उससे मार्ग निकालने का काम सरकार के माध्यम से होगा। सर, दिल्ली में सरकार आने के बाद महाराष्ट्र में अब ऑपरेशन टाइगर और तेजी से होने जा रहा है। ऑपरेशन टाइगर तेजी से ही शुरू है, लेकिन दूसरी तरफ सेव टाइगर जो उद्धव ठाकरे ने सामने, मतलब इधर सामने क्या उधर सामने। उद्धव ठाकरे के नेताओं ने भी एक नया मिशन शुरू किया है, सेव टाइगर। क्या आपको लगता है कि ये सेव टाइगर मिशन ऑपरेशन टाइगर को रोक पाएगा? देखो, मुझे लगता है कि अभी बहुत देर हो चुकी है। ये सब इन्होंने पहला करना चाहिए था, लोगों को टाइम देना चाहिए था, लोगों के साथ बात करनी चाहिए थी। केडर जो पूरा अपने आप को झोंक देता है पार्टी बढ़ाने के लिए, पक्ष बढ़ाने के लिए, आगे लेके जाने के लिए, उसको कभी इन्होंने वक्त नहीं दिया, कभी इन्होंने उसको तवज्जो नहीं दी, इसलिए इतने लोग छोड़ के जा रहे हैं। शाखा प्रमुख है, तालुका प्रमुख, जिला प्रमुख, शहर प्रमुख, MLA, MP, सभी लोग। और आने वाले समय में ये गति जो है और बढ़ेगी। ये आपको देखने के लिए मिलेगा कि और बड़े बड़े लोग जो है शिवसेना में, माननीय उप मुख्यमंत्री, मुख्य नेता हमारे एकनाथ जी शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना में प्रवेश करेंगे। इनको उनको विश्वास है कि यहाँ पर जाने के बाद उनकी सुनवाई होगी। वो जिस प्रकार से काम करते हैं पूरे दुर्गम भाग में, अति दुर्गम भाग में, वहाँ पर शिवसेना बड़ा नहीं है। आज आप देखोगे कि महाराष्ट्र छोड़ के, महाराष्ट्र के बाहर भी शिवसेना है। हाल ही में हमने दिल्ली में भी एक पूरे सभी राज्य प्रमुखों की मीटिंग ली, तो उन्होंने कहा कि पहली बार हमें किसी ने बुलाया और हमें पूछा है कि किस प्रकार से आप काम कर रहे हो पूरे राज्य में,
तो इनको कभी वक्त ही मिला नहीं, तो अभी श्रीकांत जी, शशि थरूर ने जो है फॉरेन मिनिस्ट्री और फॉरेन सेक्रेटरी की तारीफ की है, कांग्रेस के सांसद वो तारीफ कर तो रहे अच्छी हैं। बात है ना। उन्होंने राहुल गांधी जी को भी बताना चाहिए कि क्या क्या काम जो है सरकार के माध्यम से अच्छे हो रहे हैं, फॉरेन मिनिस्ट्री के माध्यम से हो रहे हैं, माननीय मोदी जी के नेतृत्व में हो रहे हैं, तो उनको जाके बताना चाहिए वो। सर, सेव टाइगर के लिए उद्धव ठाकरे आप खुद फील्ड पे उतर रहे हैं, महाराष्ट्र का दौरा करेंगे, कोकण दौरे पे जाएंगे, जहाँ से पूर्व उनको विधायक मैं बहुत राजन- बहुत शुभकामनाएं देता हूँ। सर, महापालिकेने शुभकामना. 1400 कोटीचं टेंडर काढलं होतं घनकचरा व्यवस्थापनासाठी. त्या टेंडरला सरकारने आता स्थगिती दिलेली आहे. ते टेंडर जे होतं जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्या काळातलं ते महापालिकेने काढलं होतं, मात्र आताच्या सरकारने त्याला स्थगिती दिलेली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? अरे कसं पाहिजे, त्याच्यामध्ये महापालिकेचा विषय आहे तो, महापालिकेचा विषय आहे. महापालिका त्याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट करणार असेल, तर नवीन काहीतरी आणणार असेल, तर त्याच्यामध्ये ते महापालिकेचा निर्णय आहे पूर्णपणे तो. आणि भरपूर सगळे निर्णय जे आहे ते शिंदेसाहेबांच्या काळामध्येच घेतले गेले 2.5 वर्षामध्ये. तर त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल त्याला मला माहिती नाही, त्याच्यामध्ये डिटेल मला माहिती नहीं. श्रीकांत जी, तेलंगाना और आंध्र प्रदेश में रमजान के महीने में जो मुस्लिम कर्मचारी हैं उनके वर्किंग आवर्स को कम कर दिया गया है, यहाँ से भी मांग उठ रही है, जो है वो लेटर लिखा गया है और ये कह रहे हैं कि राज्य सरकार को भी इसको सोचना चाहिए, वर्किंग आवर्स रमजान के महीने में मुस्लिम कर्मचारियों के लिए थोड़ा कम रखना चाहिए। मुझे पता नहीं, मैंने सुना नहीं है, लेकिन इसके ऊपर सरकार जो भी निर्णय जो है ये सरकार का अधिकार है, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी का अधिकार है, वो जो निर्णय इसके ऊपर लेना चाहेंगे वो लेंगे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.